राम राम मंडळी, कसं आहे? तर मग आज चाललाय तडाखा चांगला नागपुरी बेत करण्याचा. तर नागपूरची रेसिपी मी आज पाहिलेली, त्यासाठी सामान आणले. पहिले पोहे आणलं, त्यानंतर कुरमुरे आणले, कढीपत्ता आणलेला आहे. त्यानंतर मी काय केलं, सगळ्यांना व्यवस्थित करून घेतलं. त्यानंतर पहिल्यांदा वाटीभर आहे ना शेंगदाणे मी ना चांगले गरम करून घेतले, कारण क्रिस्पी होऊ यासाठी. आणि हात काय राहत नाही आणि तोंड तर बिलकुलच राहत नाही, त्यामुळे एक उचलून तोंडात घातला. पटकन चावून घेतला, कारण कोणी बघावं नाही म्हणून. त्यानंतर आहे ना त्या शेंगदाण्यामध्ये मी 2 पळ्या तेल टाकले. तेल टाकल्यानंतर ते ना सगळीकडून असे हलवून वगैरे ना जसं गोल्डन कलर येतपर्यंत ते तळत राहिले, कारण की ते क्रिस्पी व्हायला पाहिजे होते. त्यानंतर झाल्यानंतर मी ते नाही का परातीमध्ये काढून घेतले, म्हटलं लवकर थंड होईल त्यासाठी. आणि ते सगळे शेंगदाणे काढून घेतल्यानंतर ना मी त्याच्यामध्ये टाकला कांदा. तर मला सांगा नागपूरकर, तुम्ही कांदा कसा, म्हणजे कांदा टाकताना, तर मी पण नागपूरचीच आज चिवडा बनवत आहे नागपुरी स्टाईलचा, म्हणून मी त्याच्यामध्ये टाकला कांदा. शक्यतो एकीकडे म्हणजे नाही का शेंगदाणे खोबरं वगैरे टाकतात, तर त्यांच्याकडे कांदा टाकत होता. आणि तो चिवडा मला एवढा आवडला ना, तर म्हटलं नाही आज बनवून द्या. तर ना कांदा चांगला क्रिस्पी झाला, तर म्हणलं अजून थोडा वेळेस क्रिस्पी होऊन द्यावा, म्हणून नमस्तेनं मी हलवून घेतलं. आणि असं गोल्डन कलर येतपर्यंत त्याचा सगळा तो झालेला होता. त्यानंतर मी आहे ना त्याच्यातच आहे ना सगळं तेल आहे ना कढईमध्ये गाळून तो आहे ना थोडा थोडा करून काढला आणि परातीमध्ये टाकला, कारण की म्हटलं मोठी परात आहे, त्यामुळे जागा पण असते आणि हवा पण म्हणजे लागते, त्यामुळे ते लवकर क्रिस्पी होतं. आणि ते सगळं ना कांदा वगैरे ना काढून घेतलं, कारण की कांदा म्हणजे चव देते त्या कांद्याने, त्यामुळं. आणि त्याच्यानंतर ना मी आहे ना असं ना ढीगभर असं ना कढीपत्ता आणला होता, कारण की मी खास त्याच्यासाठी कढीपत्ता आणला होता. मग त्यामुळे मी असा ढीगभर कढीपत्ता घेतला आणि तो टाकला, आणि एवढं जोरात त्याच्यावर तेल उडालं ना माझ्यावरती. पण कढीपत्ता पण आहे ना असं कुरकुरीत करून घ्यायचा ना, असं मस्त क्रिस्पी लागला पाहिजे खाताना. आणि आपण असा कढीपत्ता खात नाही तर असा खायचा, कारण की कढीपत्ता हा केसांसाठी चांगला असतो म्हणून. तर कढीपत्ता पण आपला आहे ना आता तळून झालेला होता, त्यासाठी मी कढीपत्ता पण काढून घेतला. आणि कढीपत्ता काढून घेतल्यानंतर मी काय केलं, त्यामध्ये टाकली हिरव्या मिरच्या, लय अशा मिरच्या चिरलेल्या होत्या मी, आणि त्या टाकल्यानंतर पण तेल उडालं म्हणून लांब झाले. आणि बाकीचे सामान ठेवून दिलं. म्हटलं आता तर सगळं असं मिरच्या तळल्या होत्या, त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं. पहिल्यांदा म्हटलं मिरच्या तिखट लागतं म्हणून थोडंसं मीठ त्याच्यामध्ये ॲड केलं, आणि मीठ आणि मिरची पण चिवड्यामध्ये छान लागते त्यामुळं. आणि त्यानंतर मी ना 5 वाट्या असे पोहे टाकले. पण मी नंतर माझ्या लक्षात आलं की ह्या कढईमध्ये तर 3च वाट्या बसणार होत्या, ह्या 5 वाट्या का टाकल्यानंतर मी काय केलं, थोडंसं काढून घेतलं होतं. तर अशा प्रकारे मी पोहे टाकले आणि हलून वगैरे घेऊन येऊन थोडीशी हळद टाकून ना हलून वगैरे घेतले. आणि ना मग हलून वगैरे ना असं तेल जास्त टाकायचं त्यामध्ये, त्यामुळे ते शिजून निघालं पाहिजे असं मस्तपैकी. तर हलून वगैरे सगळे मी पोहे घेतलेले होते, आणि बघा अर्धे अर्धे केले होते मी नंतर. तर हे पहिल्यांदा झालेले होते, त्यानंतर दुसऱ्यांदा नाखी गॅस खराब झाली होती. पण खायचं जिभेला चव चटकलंय, त्यामुळे ना मी सगळं पोहे पहिल्यांदा हलवून घेतलं. आणि नंतर मी काय केलं, डायरेक्ट ना कढईवर दे ना कुरमुऱ्याचं पॉकेट फोडलं, कारण कुरमुरे पण जरा असे ना क्रिस्पी करून घ्यायचे. तर तेल नाही टाकलं तरी चालेल, फक्त आहे ना जराशी भाजून घ्यायचे असतात. तर मी ते सगळे ना भाजून वगैरे घेतलेले होते, आणि ते पण त्याच्यामध्ये टाकले. आणि कढई इकडे ठेवू का तिकडे ठेवून ठेवल्यानंतर मी कढई टाकलं, त्याच्यावरून परत मी मीठ टाकलं. आणि ॲक्च्युली प्रॉब्लेम काय झाला होता, असं एवढा खारट झाला होता ना, कारण मला मिठाचा अंदाज आला. मी असा पहिल्यांदाच चिवडा बनवत आहे. आणि सगळे ना हलून वगैरे घेतलेलं होतं, सगळं एक जीव करून घेतलं, कारण गरम गरम असल्यावर त्याला हळद वगैरे लागते व्यवस्थित, सगळ्यांना मीठ वगैरे सगळं लागतं. तर ते सगळे ना अशा प्रकारे मी हलून वगैरे घेतलं. नंतर जरा वेळेनं मी थंड हवेमध्ये ठेवून दिलं होतं अर्धा तासासाठी, कारण की ते थंड हवा गरम गरम भरताना येते म्हणून. त्यानंतर अशा प्रकारे हा सगळ्यांना थंड झालेला नंतरचा चिवडा आहे ना मी सगळ्यांना एका ना डब्यामध्ये भरून ठेवला, कारण की तो 2-3 दिवस जायला एवढा चिवडा मी बनवलेला होता. आणि खूप छान असा, खूप म्हणजे खूप छान झाला होता, क्रिस्पी आणि वेगळंच काहीतरी. कारण की इकडे कांदा म्हणजे नाही का चिवड्याचा मसाला वापरतात, हे फक्त हळदीमध्ये पण छान लागत होता. आणि बाकीची रेसिपी मी उद्या वेगळी दुसऱ्या साईडची बेस्ट रेसिपी नक्कीच सांगाल.